दंडवत प्रणाम. या संपूर्ण विश्वामध्ये 3 गोष्टी आहेत: जीव, प्रपंच आणि परमेश्वर. पण या तिघांमध्ये नेमका फरक काय आहे? परमेश्वर कोण? जीव कोण? आणि आपण ज्या जगात राहतो तो प्रपंच काय आहे? सूत्रपाठातील महावाक्य हे प्रकरण महानुभाव तत्वज्ञानाचा सार एका ठिकाणी सांगते. आज आपण या महावाक्याचे गूढ रहस्य समजून घेणार आहोत. महावाक्य म्हणजे काय? महावाक्य म्हणजे संपूर्ण तत्वज्ञानाचा सार सांगणारे वचन. जसे एका बीजामध्ये संपूर्ण वृक्ष दडलेला असतो, तसे या प्रकरणामध्ये संपूर्ण ब्रह्मविद्या दडलेली आहे. या प्रकरणातील पहिलेच सूत्र महानुभाव तत्वज्ञानाचा पाया स्पष्ट करते. परमेश्वर एकच आहे. सूत्र म्हणते, जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकू आतिही. याचा अर्थ जीव आणि प्रपंच यांच्यापासून पूर्णपणे वेगळा असा एकच परमेश्वर आहे. तो ना जीव आहे ना प्रपंच आहे. तो या दोघांपेक्षा स्वतंत्र, श्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान आहे. महानुभाव तत्वज्ञानातील हे सर्वात मूलभूत सत्य आहे. जीव म्हणजे कोण? सूत्र सांगते, नित्यः केवळ अनादि अविद्यायुक्त वस्तू एकू आतिही ते जीव शब्दे बोलीजे. जीव नित्य आहे. तो कधी नष्ट होत नाही, परंतु त्याच्यावर अनादि अविद्येचे आवरण आहे. याच अज्ञानामुळे तो स्वतःचे खरे स्वरूप विसरतो आणि संसारात अडकतो. म्हणून जीव आणि परमेश्वर दोघेही नित्य असले तरी ते एकच नाहीत. प्रपंच म्हणजे काय? सूत्र म्हणते, विश्वरूपाची ये ठाऊनी मृत्तिकापर्यंत प्रपंचू बोलीजे. विश्वरूपापासून ते मातीपर्यंत जे काही दिसते, जे बदलते, जे निर्माण होते आणि नष्ट होते, त्या सर्वाला प्रपंच म्हणतात. म्हणजेच संपूर्ण दृश्य विश्व, देह, पदार्थ, निसर्ग हे सर्व प्रपंचामध्ये येते. व्यतिरिक्त या शब्दाचा अर्थ सूत्रविशेष सांगते. व्यतिरिक्त म्हणजे वेगळा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण येथे स्पष्टपणे सांगितले आहे की परमेश्वर हा जीवापासून वेगळा आहे, प्रपंचापासून वेगळा आहे आणि या दोघांमध्ये मिसळून गेलेला नाही. यालाच महानुभाव तत्वज्ञानातील भेद म्हणतात. सच्चिदानंद म्हणजे काय? सूत्र सांगते, सत प्लस चित प्लस आनंद बराबर सच्चिदानंद येथे. सत म्हणजे ब्रह्म, चित म्हणजे माया, आनंद म्हणजे ईश्वर. या त्रौशांनी युक्त असा परमेश्वर एकच आहे. याचा अर्थ परमेश्वर हे केवळ एक तत्व नसून पूर्ण, जिवंत आणि सर्वसमावेशक सत्य आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर. सूत्र पुढे सांगते, तो सर्वशक्तियुक्त म्हणजे परमेश्वर सर्व शक्तींनी युक्त आहे. येथे शक्ती म्हणजे फक्त सामर्थ्य नव्हे, तर सर्व देवता, सर्व गुण, सर्व धर्म, सर्व ज्ञान, सर्व विज्ञान हे सर्व त्याच्या शक्तीचे विविध पैलू आहेत. सर्व शक्तींचे अंतिम केंद्र परमेश्वरच आहे. परमेश्वराचे गुण. सूत्र परमेश्वराचे अनेक गुण सांगते. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, कृपा, करुणा. हे गुण मोजता येण्यासारखे नाहीत, ते अनंत आहेत. म्हणून परमेश्वर केवळ शक्तिमान नाही, तर करुणामय आणि प्रेममय देखील आहे. परमेश्वराचे धर्म. सूत्र पुढे परमेश्वराचे धर्म सांगते. नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातीतत्व, सर्व कर्तृत्व, सर्व साक्षित्व. याचा अर्थ परमेश्वर सर्वत्र आहे, सर्व जाणतो, सर्व पाहतो आणि सर्वांच्या पलीकडेही आहे. तात्विक संदेश. या संपूर्ण प्रकरणाचा सार असा आहे, परमेश्वर एकच आहे. जीव नित्य आहे पण अविद्यायुक्त आहे. प्रपंच नाशिवंत आहे.
परमेश्वर जीव आणि प्रपंच दोघांपासून वेगळा आहे. परमेश्वर सर्वशक्तिमान आणि अनंत गुणांनी युक्त आहे. त्याच्याच कृपेने जीवाला मोक्ष प्राप्त होतो. फ्लो टू रिमेंबर. महावाक्य लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. परमेश्वर, जीव, प्रपंच, व्यतिरिक्त, सच्चिदानंद, शक्ती, गुण, धर्म. मेमरी फॉर्म्युला. परमेश्वर, जीव, प्रपंच, भेद, सच्चिदानंद, शक्ती, गुण, धर्म. कंक्लुजन. महावाक्य प्रकरण हे महानुभाव ब्रह्मविद्येचे हृदय आहे. ते आपल्याला सांगते की जीव हा परमेश्वर नाही, प्रपंच हा परमेश्वर नाही, परंतु या दोघांपासून वेगळा सच्चिदानंद स्वरूप, सर्वशक्तिमान आणि अनंत गुणांनी युक्त असा एकच परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराला जाणणे हाच मानवी जीवनाचा अंतिम उद्देश आहे. तुम्हाला महावाक्यातील सर्वात गहन विचार कोणता वाटला? जीव आणि परमेश्वरातील भेद, सच्चिदानंद स्वरूप, की परमेश्वराचे अनंत गुण आणि धर्म? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.